चौकार येतोय. पहिल्या चेंडूची चौकार आला, त्यामुळे क्षेत्रक्षेत्र एक डीप मध्ये लॉंग ऑनला मिड ऑन मध्ये घेतलंय. मिड विकेट आहे आणि डीपेस्ट कव्हर, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक राजा. गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र अजून एक चांगला फटका. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आहेत. डीप कव्हरला मनोज थोडासा वेग घेत आहेत. चौथ्या 6 शफल झाले. फक्त दिशा दिली चेंडूला आणि पंचांचा इशारा येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. मॅच मध्ये गोलंदाजांनी सामना जरूर जिंकून दिला जुरंडोंबिवली संघाला. जगदीश पाटील यांचे आगमन होते या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. 40+ प्रीमियर लीग मध्ये खूप मोठी भूमिका राहिली त्यांची. स्कोररच्या भूमिकेत सुद्धा होते. विनोद पाटील असतील, शशांक पाटील असतील. अजून एक चांगला फटका आणि पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची हे सांग. सोळा धावा झालेत. अजून एक चांगला आणि देखना फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बाळा बोराडे. बावीस धावा, 122 धावांचा उल्लेख मी केला 40+ प्रीमियर लीग मध्ये. तोच बाळा बोराडे. आता मात्र चेंडू हवेत आहे. संतोष साळवी खूप वेगाने आले होते, मात्र चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. चौकार. पहिल्या षटकात 26 धावा आल्या आहेत. रोहित कारभारी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बेस उंबाडे एसबी ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतोय सुमितदादा भोईर. दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. याच मैदानामध्ये स्पर्धा तुम्ही पाहिली, भगवा चषक, आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुमितदादा भोईर आणि रोहित कारभारी यांचं आगमन झालंय. पहिल्या षटकात 26 धावा खर्च केल्या आहेत. संतोष साळवी येत आहेत दुसरं षटक घेऊन. एक अष्टपैलू खेळाडू संतोष साळवी, दीपक साळवीला तुम्ही पाहतायत. आता पॉवर प्लेचं षटक थोडंसं जरूर महागडं ठरलंय. संतोष गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल.
धन्यवाद डीजे. बाळा बोराडेने चौकाराने खातं उघडलं होतं. उमेश जाधव सुद्धा चौकाराने खातं उघडतोय. 30 धावा झाल्यात. इथे मात्र चेंडू घेऊन करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 31. नवपाडा संघाची रन मशीन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. बाळा बोराडे 40+ प्रीमियर लीग मध्ये बाळा बोराडे, मधुकर पाटील संदर्भ संघाचे या खेळाडूंनी भरपूर इम्प्रेस केलं. जनार्दन पाटील जे गोलंदाजीमध्ये आपण त्यांनी इम्प्रेस केलं होतं. इथे मात्र स्वीपचा अप्रतिम फटका. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बाळा बोराडेला थांबवणं थोडंसं कठीण झालंय खंबालपाडा संघाला. चौका तुम्ही पाहताय 40+ प्रीमियर लीग मधला उत्कृष्ट फलंदाज जो गोलंदाजी करतोय संतोष साळवी आणि दुसऱ्या बाजूला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बाळा बोराडे. उत्कृष्ट गोलंदाज जनार्दन पाटील ठरले होते नेजे संघाचे. पस्तीस धावा झाल्यात. कॉल बघा, योग्य कॉल तुम्हाला पाहायला मिळतं. 35 धावा. संतोष राईट ओव्हर द विकेट. फक्त चेंडू दिशा दिली आहे पॉइंटच्या दिशेने. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. अजून एक चौकार. एकोणचाळीस धावा. धावा थांबवायच्या कशा हा प्रश्न जरूर पडलाय आता खंबालपाडा टीमला. एक धाव झाली असती मात्र मानस होतं मात्र धाडस नव्हतं. बाळा बोराडे आणि उमेशचं 2 षटकांचा खेळ संपला आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात नवपाडा संघाने तब्बल 39 धावा कुठल्यात. 12 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्यात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेत 4 षटकात 79 धावा सुद्धा कुठल्या होत्या काल बेतवडे संघाने. 5 षटकात 71 धावा बेतवडे संघाने कुठल्या होत्या आणि 5 षटकात 77 धावा देसाई संघाने सुद्धा कुठल्यात आजच्या दिवसात. 2 षटकात 39. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. देसाई आणि जुनी डोंबिवली संघाने एक सामना जिंकलाय. 3 धावांची पॅनल्टी काल बेतोडे संघाला लागली, त्यांनी सामना जिंकला. आज जुनी डोंबिवली संघाला सुद्धा 3 धावांची पॅनल्टी लागली, त्यांनीही सामना जिंकलाय. निजे संघाने संदप संघ आपण सज्ज राहायचे कॅप्टनने. देसाईच्या मैदानामध्ये जी स्पर्धा झाली, हनुमान पाटील यांच्या चॅम्पियन संघ आहे निजे. शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला होता जनार्दन पाटील यांनी आणि संघाला विजय संपादन करून दिलं होतं निजे संघाला. अजूनही 40+च्या खेळाडूमध्ये ताकद दहशत तुम्हाला पाहायला मिळते. सुनील येत आहेत. सुनील चौधरी तिसरं षटक घेऊन. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं तिसरं षटक. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे. गॅप मधनं चेंडू सीमा. धन्यवाद. दोन्ही फलंदाज आपण पाहिले, बाळा बोराडे त्यानंतर आता उमेश जाधव सुद्धा आक्रमक करतोय, हल्ला चालवतोय गोलंदाजावरती. 43 धावा झाल्यात. इथे मात्र हलक्या त्यांचे डोके करतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. राजेश चौधरी चेंडू उचलतील फेकी करतील तेव्हापर्यंत एक सिंगल मिळेल ती उमेशला. चव्वेचाळीस धाव
44 धावा धापलकरवरती. 44 धावांची भागीरथी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि इथे मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक जना मामा इथे 48 धावा. एक चौकार अजून आलाय बाळापुरवडेच्या बॅटमधून फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगला क्षेत्ररक्षक बीट झाले इथे. सुनील गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल. चोपन्न धावांची भागीदारी रचली ते बाळा बोराडे आणि उमेश जाधवने सलामीला येत असताना. धावा आणि फक्त धावा. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. चोपन्न धावा. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सुनील चौधरी. इथे मात्र अजून एक चांगला फटका. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. नो बॉल आणि प्लस षटकार. तो नो बॉल आहे आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. एकसष्ट धावा झाल्यात. येणारा चेंडू फ्रीट. धावा झाल्यात 61. अजून एक धमाका येईल का? वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. अकरा चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. एकदा जोरदार टाळ्या द्या. फास्टेस्ट हाफ सेंचुरी तुम्हाला पाहायला मिळते 40+ मध्ये. 56 धावांमध्ये बाळाबरोडे आपली बॅट नक्कीच दाखवायची आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. जोरदार टाळ्या द्या. 40+ मधला सर्वात फास्ट अर्धशतक. 11 चेंडू मध्ये 50 आणि 12 चेंडू मध्ये 56 धावांवरती ते खेळत आहेत. आणि संघाची धावसंख्या तब्बल
67 धावा. जय मसोबा 40+ उंबरठे संघाच्या वतीने सुमित भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल. सुमित भोईर यांचा इथे सत्कार केला जातोय. 67 मधले 56 धावा या बाळा बोराड्याचे आहेत. तर आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 40+ जय महोत्सव उंबरठे संघ यांच्या वतीने 2 मिनिटं सामना थांबवायचे आणि सन्मान केला जातोय सुमित भोईर साहेबांचा. यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये तुम्ही स्पर्धा पाहत असता भगवा चषक. त्यानंतर रोहित कारभारी यांचाही सत्कार केला जाईल 40+च्या वतीने. 3 षटकात 67 धावा कुठल्या. आजच्या दिवसात 2 अर्धशतक तुम्ही पाहिले. हनुमान पाटील ज्याने 56 धावा कुठल्या होत्या. बाळा बोराडे वैयक्तिक 56 धावांवरती खेळतायत. फक्त 12 चेंडूचा खेळ त्याने केलाय. नक्कीच युट्यूबवर सुद्धा हे अर्धशतक तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल पुन्हा की बाळा बोराडे यांनी कशा प्रकारे फलंदाजी केली आहे. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं उमेश जाधव यांनी. 4थं षटक घेऊन आलेत गोलंदाज गणेश शेलार. पहिला चेंडू डॉट. 67 धावा झालेत. गणेश चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या 67. टॉस साठी यायचे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप आणि निर्जे दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे पुढच्या मॅच साठी. इथे मात्र सुरेख फटका मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये संतोष. एकच धाव मिळेल. गणेश शेलार चांगली गोलंदाजी करतायत. एक धारदार गोलंदाजी म्हणून त्यांची ओळख होती खंबालपाडा संघामध्ये आणि तीच गोलंदाजी आजही तुम्हाला पाहायला मिळते. 68 धावा झाल्यात. इथे मात्र बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक थोडस नक्कीच सुमित भोईर आणि रोहित कारभारी आमच्यासुद्धा रजा घेत आहेत. धन्यवाद. आपला वेळ या स्पर्धेला आपण दिला. - 69 धावा झाल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. उमेश जाधवच्या बॅटमधून येणारा हा चौकार. त्र्याहत्तर धावा झाल्यात. हा शेवटचा चेंडू मात्र डॉट आहे. 73 धावांची भागीदारी रचली बाळा बोराडे आणि उमेश जाधवने. एकही गडी बाद झाला नाहीये. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र बाळा बोराडे ऑन फायर. मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमा पलीकडे. लॅन होतोय षटकार. जे 79 धावा झाल्यात 5 षटकांमध्ये. सर्वाधिक धावा झाल्यात नवापाडा संघाच्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या नवापाडा संघासाठी. आणि बाळा बोराडे 62 धावांमध्ये खेळत आहेत.
अजून एक चांगला फटका मात्र आता मस्त टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल झालाय ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रेशर ऑन खंबालपाडा टीम, प्रेशर ऑन फिल्डर. वन 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 81 धावा कुठल्या आहेत आणि 81 धावांची भागीदारी रचली आहे. 64 धावांमध्ये खेळतात बाळा बोराडे. 65 धावांमध्ये खेळत आहेत. ब्याऐंशी धावा झाल्यात. चला टॉस साठी यायचे संतपणे निजे. इथे मात्र चेंडू घेऊन करतायत. गॅप भरपूर मोठी मात्र मनोज खूप वेगाने आलेत. धावसंख्या 83. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकही गडी बाद झाला नाहीये. नवपाडा संघाचा आपण विचार केला तर सलामी वीर बाळा बोराडे आणि उमेश जाधव यांनी 83 धावांची भागीदारी रचली आहे. इथे मात्र फुल टॉस. फ्लिकचा अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. अजयकांना विनंती, जुना चेंडू द्या, आपला वेळ वाया जातोय. एकच चेंडू बाकी आहे. चला टॉस साठी यायचे संदप आणि नेजे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. लेदर बॉलची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते नेजे संघाच्या खेळाडूंच्या अंगावरती. विश्वास रसाळ यांना तुम्ही पाहू शकता. सोमनाथ पाटील आहेत. टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी आहे एकाच कलरची, त्यामुळे चांगले चांगले टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. एकोणनव्वद धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका. गॅप भरपूर मोठी आहे मात्र क्षेत्ररक्षक सुनील खूप वेगाने आलेत आणि चेंडू जाईल सीमा पार. एकदा जोरदार टाळ्या होत्या या जोडीसाठी. 93 धावांची भागीदारी रचली आहे आणि बाळा बोराडेसाठी टाळ्या शेवटपर्यंत वाजत राहिल्या पाहिजे. 75 धावांची खेळी केली नाबाद या स्पर्धेमध्ये. वैयक्तिक 75 धावा कुठल्या आहेत. जनार्दन पाटील यांना विनंती, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आयोजक आपल्याला बोलत आहेत या, आणि टॉस सुद्धा आपण लगेच करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे बाळा बोराडेसाठी. 75 धावांची इनिंग साकारली. ते मात्र मला वाटतं 40+ मधली सर्वात मोठी इनिंग असेल आणि 40+ मधल्या सर्वाधिक धावा असतील. 94 धावांचं टार्गेट. चला संदर्भ संघाची संघाने एक टॉस साठी यायचे. पंच्याहत्तर धावांची खेळी ते साकारली वैयक्तिक. विनोद पाटील आपण या संदर्भचे आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं. ते 20 चेंडू मध्ये 75 धावांची खेळी साकारली बाळाने. चला टॉस साठी यायचे. निजे संघाने किती आलेले आहेत.
5 षटकात 93 धावा, एकही गडी बाद झाला नाहीये. दिनेश ठाणगे यांचा इथे सत्कार केला जाईल. दिनेश ठाणगे यांचा इथे सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने. बाराम भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य दिनेश ठाणगे यांचा सत्कार करायचा आहे. तर या साहेबांना विनंती आहे, आपल्या इथे सत्कार केला जाईल भंडारी साहेबांच्या शुभस्य. बाराम भंडारी भरपूर मेहनत घेतली त्यांनी या स्पर्धेसाठी. सर्व संघांना एकत्र आणण्याचं काम मात्र त्यांनी केलंय. खेळाडूंना वेळेवर बोलवणं ही महत्त्वाची भूमिका राहिली आहे बाराम भंडारी यांची. सरजू पाटील यांचाही सत्कार होईल बाराम भंडारी यांच्या शुभ हस्ते. तर या सरजू पाटील आपलाही सत्कार होईल. विनोद पाटील सुद्धा येत आहेत. 40+ प्रीमियर लीग एक स्वप्न होतं त्यांचं संदप गावाचं, आणि ते स्वप्न नक्कीच पूर्ण झालं 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून. जनार्दन पाटील यांचाही सत्कार होईल निजेगावचे. राजू भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते प्रत्येक खेळाडूला इथे मानपण दिलं जातं या स्पर्धेमध्ये. आम्ही पाहतोय 2 दिवसामध्ये हे वैशिष्ट्य आहे जय मसोबा 40+ उंबाडे संघाचं, उंबाडे गावाचं. प्रत्येक 40+ खेळाडूचा सन्मान कालपासून आम्ही पाहतोय या स्पर्धेमध्ये केला जातोय. दिनेश ठाणगे साहेबांनी विनंती की आपल्या शुभाचे टॉस करायचे. सामना असेल नेजे विरुद्ध संदप. दोन्ही संघांना सूचना असेल चेसिंग कंपल्सरी, आणि टी शर्ट सुद्धा आपल्याला सारख्या काढाव्या लागतील. म्हणजे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, मात्र 2 षटकानंतर चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. नियम लक्षात घ्या आणि तेच नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ठाणगे साहेबांच्या शुभाचे टॉस केला होता. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आमचे पाहुणे ठाणगे साहेब. 5 षटकांचा सामना टॉस केला जातोय. नक्कीच टॉस सुद्धा बघा उभा राहिलाय, त्यामुळे टॉस पुन्हा केला जाईल. विनोद पाटील यांचाही सत्कार केला जाईल राजू भोईर यांच्या शुभ हस्ते. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाने नाणेफेकी जिंकली शेवटच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये. 94 धावांचं लक्ष्य. आपण जाऊया पुन्हा एकदा योगेश पाटील यांच्याकडे. आउटसाइड द ऑफ स्टंप पंचा निलेश जाधव आम्हाला सांगतील. अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपाने येते. स्ट्राईकवर आपण पाहू शकता संतोष साळवी आणि मनोज ही आघाडीची फलंदाजी खांबालपाडा संघाकडून. मला अजूनही आठवतंय जय मसोबा 40+ आई गावदेवी चषक पहिल्या सत्रामध्ये जी पहिली स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खांबालपाडा संघ रनरअप संघ ठरला होता या स्पर्धेचा. आणि त्या स्पर्धेमध्ये संतोष साळवी हा बेस्ट बॉलर म्हणून त्याची नेमणूक झाली होती. तोच बेस्ट बॉलर पहिल्या स्पर्धेचा संतोष साळवी आता फलंदाजीला आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू जमिनीला चाटत पुसत जाईल. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या सत्रामध्ये आपण आतिषबाजी पाहायला मिळाली. बाळा बोराडे काय फलंदाजी केली. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा बाला बोराडे या स्पर्धेचा दुसरा 50 कंप्लीट करणारा फास्टेस्ट 50 ज्याच्या नावावर झाली तो बाला बोराडे आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. परंतु इथे काय होतंय पुन्हा तशाच प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतो. संतोष साळवी याच्या बॅटमधून.
जे बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय संतोष साळवीच्या बॅटमधून. खामालपाडा संघाला जिंकायचं असेल तर अशाच प्रकारचे फटकेबाजी हवाई सफर करावे लागतील, कारण का आव्हान मोठं आहे. परंतु कोणतीच गोष्ट क्रिकेटमध्ये शक्य आणि अशक्य असं काहीच नाहीये. आता मात्र चांगला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता, सफल झाले होते संतोष साळवी, परंतु निर्धाव चेंडूची सांगती होतीये. 2 चौकार आल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मला वाटतं क्षेत्ररक्षक फंबल थोडे जरूर होत आहेत, परंतु धावचीत होण्याची संधी होती, परंतु फेकी कुठेतरी चुकीची आली आहे. डीप मधून चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. संतोष आणि मनोज या एकूण 3 धावा येत आहेत. चित्त्याच्या चपळाईने 3 धावा क्षणभरातच पूर्ण करताना आघाडीचे फलंदाज संतोष आणि मनोज. खांबालकडा संघाकडून चेंडू हवेत जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडस दूर होतं, त्यामुळं झेल होऊ शकली नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फंबल, परिणामी 3 धावा. डावखुरे फलंदाज मनोज पाहूया. चांगल्या प्रकारचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा उंचावून खेळून काढलाय. गॅप सिलेक्शन पाहू शकता. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा पार, चौकार. चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर देताना खांबालपाडा संघ आघाडीच्या फलंदाजाच्या द्वारे चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचती ती 20 या आकड्यावर. स्वागत केलंय संतोष साळवे यांनी. मात्र फुलरलेनचा चेंडू होता, लोअर फुलटोस होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षण चांगलं होते. फेकी पाहूया, बॅकअप आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल खांबालपाडा संघाला. डावखुरे फलंदाज येतात स्ट्राईकवर, त्यामुळे दमछाक पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये. मात्र ऑन साइडला चेंडूची लीडिंग इज होती. गॅप सिलेक्शन चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा डावखुरे फलंदाज सज्ज. बाला बोराडे सूचना देत आहेत आपल्या गोलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी, परंतु फटकेबाजी पाहू शकता खांबालपाडा संघाकडून. अतिशय सुरेख फलंदाजी होते. चौकाराच्या मदतीने खांबालपाडा संघाची धावसंख्या फ्लाय होते 29 या आकड्यावर. या षटकातील तिसरा चौकार येतोय. 4 चेंडू आतापर्यंत. नागेश गोलंदाजीमध्ये पाहू शकता काहीतरी कानमंत्र देत असताना बाला बोराडे. यष्टी रक्षणामध्ये थोडंसं चेंजेस केलं जातंय. आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू होता. शरीरावर येऊन आदळतोय चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर पुनरागमन करतोय गोलंदाज नागेश. शेवटचा चेंडू शिल्लक खेळून काढतील मनोज. डावखुरे फलंदाज. आता मात्र उंचावून टोळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. एक टप्पा घेत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक. फक्त 2 धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर खांबालपाडा संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती 31 या धावसंख्येवर. बिनगडी बाद 31. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 15. आता मात्र हाणामारी करावी लागेल. फलंदाज मनोज आणि संतोष. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी नवापाडा संघाकडून कोण येतोय. सतीश, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं तोच येतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. या सतीशाला सामोरे जातील संतोष. आघाडीचे फलंदाज अजूनही क्रीजवर आहेत. या षटकामध्ये रन्स येणं गरजेचं खांबालपाडा संघाला. फुलरलेनचा चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. पहिलेच सफल झाले होते संतोष. फुलरलेनचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू सीमा पार जातोय. षटकार येतोय पहिल्या चेंडूवर सतीशाच्या गोलंदाजीमधून. पाहूया दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सफल झाले होते. पंचांची दाद मागतायत यष्टीरक्षकांनी. खांबालपाडा संघाला बसलेला पहिला मोठा हादरा संतोष सालवी याच्या स्वरूपाने. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक काय चांगल्या प्रकारे करतोय. प्रत्युत्तर देतोय गोलंदाज. फलंदाजाला बाद करतोय. संतोष सालवीला जड पावलांनी माघारी पाठवतोय.
तिसऱ्या नंबरवर येतोय फलंदाज दीपक दीपक सालवी. शरीराचा वेध घेणारा चेंडू, थोडीशी का होईना अपील केली होते, परंतु पंच निलेश जाधव दाद मात्र फेटाळून लावतायत. डावखुरा फलंदाज येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंफार चेंजेस केला जातोय. बघू शकाल डावखुरे फलंदाज मनोज आघाडीला आले होते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना 2 धावेच्या मदतीने खांबालपाडा संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 या आकड्यावर. अजूनही काही चेंडू शेष सतीशाच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा डावखुरे फलंदाज सज्ज आहेत. मनोज यावेळी स्लोवर फुल टॉस होता, फक्त आणि फक्त 1 धावावर समाधान मानावे लागेल. काय गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक कशा प्रकारे केला जातो याचं उदाहरण देत असताना गोलंदाज सतीश. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढतील दीपक सालवी. आता मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, दीपक साळवी बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे चांगलं सुरेख संगीत येताना अग्रिकोल्यांची आराध्य दैवत आई एकविरा माऊलीचं हे संगीत, ज्याच्या मनात एकविरा आईची मूर्ती त्याची जगभरात होईल कीर्ती. जय एकविरा आई. टाइम आउट झालं होतं. थोडीशा रणनीत्या जरूर बनवल्या गेल्या असतील दोन्ही संघांमध्ये. चौथं शतक हाताळण्यासाठी येतोय पुष्कर. आघाडीचे फलंदाज डावखुरी फलंदाज मनोज अजूनही क्रीजवर आहेत. मोठी फटकेबाजी आली आहे मनोजाच्या बॅटमधून, परंतु आता मात्र हवाई सफर जरूर करावे लागतील. 12 चेंडू 53 धावांचं लक्ष. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नसेल. एक टप्पा घेत असताना डीप मध्ये पाहू शकला बाला बोराडे. फक्त आणि फक्त 2 धावा.
पाहूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतील मनोज. पुन्हा एकदा फुलटो चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि चुकी होणार नाही. परतावून लावतोय. जे न्यू बॅट्समन सुनील. चांगल्या प्रकारचा चेंडू होता. फलंदाजापासून लांब ठेवलाय चेंडू. स्क्वेअर कट करायचं होतं. लेमन कट ज्याला म्हणतात, परंतु बीट होते फलंदाज राजेश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय पुष्कर. आता मात्र उंचावून टोळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येतील. चुकी होणार नाही आणि खांबालपाडा संघाला लागलेला अजून संघाने जे भलं मोठं आव्हान ठेवलं होतं खांबालपाडा संघासमोर, त्याला कुठेतरी बळी पडताना पाहायला मिळतोय. दमछाक जरूर झाली आहे खांबालपाडा संघाची आव्हान चेस करताना. आतापर्यंतचा सर्वात मोठा या स्पर्धेचं टार्गेट सेट केलंय नवापाडा संघाने. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. चेंडूची वाट पाहत राहिले आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. येतोय वन बाउन्स चौकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर खांबालपाडा संघाची धावसंख्या 47 या आकड्यावर. अशक्य असं आव्हान आहे शेवटच्या षटकामध्ये. 6 षटकार आल्या तरी मॅच जिंकू शकणार नाही खांबालपाडा संघ. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या जातील या षटकामध्ये. उंचावून टोळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 36. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगल्या प्रकारची फटकेबाजी शेवटच्या
षटकामध्ये पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण पाहू शकाल नवापाडा संघाचं आत्मविश्वास कुठेतरी दुगावलेला आहे. 50 धावा पूर्ण करतोय खांबालपाडा संघ. चांगल्या प्रकारचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. एकाच धावेवर समाधान. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. जे भलं मोठं आव्हान सेट केलं होतं बाला बोराडे आणि उमेश यांच्या जोरावर काय फटकेबाजी पाहायला मिळाली होती. चौकार षटकारांची आतिषबाजी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याचं प्रत्युत्तर देताना कुठेतरी खांबालपाडा संघ कमी पडलाय. शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते खांबालपाडा संघाकडून. चौकार येतोय. पुन्हा एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतोय खांबालपाडा संघाला बसलेला अजून एक हादरा. फसवा चेंडू होता, बीट होतोय फलंदाज. अशा प्रकारे जे भलं मोठे आव्हान उभं केलं होतं बाला बोराडे आणि उमेश याच्या फलंदाजीने, त्याला कुठेतरी सार्थ ठरले नाही खांबालपाडा संघ आणि विजय प्राप्त करतोय. विजय प्राप्त करून नवापाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दखल घेतोय. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट राऊंड. नवापाडा संघ हार्ड लक म्हणता येईल खांबालपाडा संघासाठी यापुढचा होणारा सामना. संदप विपक्ष निलजे, पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल संदप वर्सेस निलजे. संदप संघाने नाणेफेटकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले निलजे संघाला फलंदाजीसाठी. आणि काय फलंदाजी पाहायला मिळाली. 20 चेंडू आणि 75 धावांची वादळी खेळी करणारा बाला बोराडे. 11 चेंडूमध्ये फास्टेस्ट 50. 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकवणारा फलंदाज ठरतोय फास्टेस्ट 50चा मानकरी. आणि तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाला बोराडे, आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. काय विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली बाला बोराडे यांच्याकडून. 20 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी करणारा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाला बोराडे. मी आमच्या आयोजकांना विनंती करेन, प्रदीप भंडारी साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते बाला बोराडे यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. 20 चेंडू 75 धावा, अतिशय सुरेख फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी बाला बोराडे यांच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाली. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला आज पाहायला मिळेल अशी आशा करतोय. आणि पुढच्या सामन्याकडे वळूया. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत संदप विपक्ष निलजे. हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा जाऊया आमचे सिनियर कॉमेंट